तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे 13 ऑगस्ट. तर जाणून घे उद्याचा आणि आज रात्रीच्या दरम्यान नेमकी राज्यामधील कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. याबद्दलचा आज संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा वेळ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आज राज्यामध्ये जे आहे संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये जे आपल्याला पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी राहणार आहे. आणि आता जे आहे आज आहे 12 ऑगस्ट आणि आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया नेमकी आज रात्री कुठे पाऊस पडणार आहे, तर याचा हवामान अंदाज. तर आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे सोलापूर जिल्हा, पंढरपूर, तुळजापूर, धाराशिव, बार्शी, पेठ, लातूर, उदगीर, अहमदपूर तसेच जे आहे परळी, केज, जामखेड, करमाळा, इंदापूर, बीड, माजलगाव, पैठण, आल्यानगर जिल्हा, त्यामध्ये जे आहे पाथर्डी, बगूर, घोडेगाव, राहुरी, नेवासा तसेच गंगापूर, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, अंबड, जालना आणि वैजापूर या भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. किंवा आता सध्या त्या भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला सध्या पाहायला मिळत असेल. तर यामध्ये आपण जे जिल्हे आणि तालुके सांगितलेले आहेत त्यामध्ये गावाचा सुद्धा जे आहे ठिकाणी समावेश झालेला आहे. त्यामध्ये गावामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो इतर भागामध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान हवामान कोल्ड राहील. फक्त आपण जो सांगितलेलं आहे आता आपण जो भाग जे जिल्ह्याचे नावं किंवा जे तालुक्याचे नावं आता सांगितलेले आहे त्या भागामध्येच आपलं जे आहे आज रात्री दरम्यान पाऊस राहील. तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज. तर उद्या दिनांक आहे 13 ऑगस्ट. तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोल्ड राहील. सगळीकडे हवामान कोल्ड राहणार आहे. कडक ऊन पडेल सकाळच्या दरम्यान आणि दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल. आणि जे आहे ढगाळ वातावरण जे आहे तयार झाल्याच्या नंतर दुपारनंतर म्हणजे दुपारी 2-3च्या नंतर जे आहे राज्यामध्ये या ठिकाणी पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल. आणि आपल्याला जे आहे सगळ्यात उद्या दुपारनंतर राज्यातील विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये यवतमाळ, वर्धा, मकोना, उंबरेड, नागपूर, गोंदिया, गोंडाली तसेच जे आहे अरवी, अमरावती, करंजा, अचलपूर, वरुड, भंडारा, गोटी आणि गोंदिया आणि चंद्रपूर या परिसरामध्ये जे आपल्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्या दुपारनंतर म्हणजे सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाणी होईल आपल्याला उद्याच्या दरम्यान असतात जे या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तर आता उद्या रात्रीच्या दरम्यान सुद्धा आपला मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची हजेरी राहणार आहे. उद्या रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यातील बीड जिल्हा तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर, माजलगाव, परळी, परभणी, नांदेड, वसमत, पाथरी, सेलू, हिंगोली, अहमदपूर, केज, जामखेड, करमाळा, पेठ, लातूर, तुळजापूर, सोलापूर, धाराशिव तसेच जे आहे बारामती, अल्यानगर आणि पैठण आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, श्रीरामपूर, वैजापूर या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या आता खांद्याच्या परिसरामध्ये जे आपला उद्या फक्त सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पावसाचा या ठिकाणी थोडीफार पाहायला मिळेल. अन्यथा जे आहे खांद्याच्या परिसरामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपले जे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील. तसेच जे आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जे हवामान उद्याच्या दरम्यान कोल्ड राहणार आहे. तर आता जे अकोला जिल्ह्यामधील जे शेतकरी आहेत अकोला जळगावचे भागातील जे खामगाव परिसरामधील जे शेतकरी आहेत तसे बुलढाणा, मकोना, अजिंठा, चिखली, जामनेर हा जो परिसर आहे भुसवळ या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये उद्याच्या दरम्यान हवामान कोल्ड राहते या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आता नेमकी तुमच्या भागामध्ये कधी पाऊस पडणार हा देखील प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर जे खांद्याच्या परिसरामध्ये अकोला जिल्ह्याचे संपूर्ण जे तालुके वगैरे आहे अकोलामध्ये जळगाव जिल्हा तसेच नाशिक जिल्हा, नंदुरबार भाग या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये 15-16 तारखेदरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे. आणि काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा या ठिकाणी होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान उद्या दुपारनंतर आपल्या जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल. आणि रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये पाऊस राहील. आणि तसेच कोकणपट्टीमध्ये सुद्धा जे आपला पावसाची जोरदार हजेरी राहणार आहे. कोकणपट्टीमधील जे आहे
तसेच रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर या जो परिसर आहे या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्या रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या ज्या उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची हजेरी राहील. पुणे, मुंबई, कोकणपट्टी या भागामध्ये आणि इगतपुरी या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आहे सध्या आता हा जो ऑगस्ट महिना आहे या संपूर्ण ऑगस्टमध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे. मागच्या महिन्यामध्ये पावसाने या ठिकाणी उघडीप दिली होती जुलैमध्ये, परंतु या महिन्यामध्ये पावसाला जे आहे उघडीप राहणार नाही. आपण पहिल्यापासून या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये सांगत आहोत की राज्यामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये जे आहे पाऊस राहणार आहे. संपूर्ण ऑगस्टमध्ये सध्या पावसाची जो गणपतीपर्यंत आहे आपल्याला गणेश चतुर्थीपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडणार आहे आणि सगळ्यात जास्त पाऊस हा 15 ते 20 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी राहील. त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो तुमची काय जे शेतीची कामे राहिली असतील शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकर या ठिकाणी आटपून घ्यावीत, कारण की 15 तारखेच्या नंतर राज्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. तर ही अतिवृष्टी नेमकी कोणत्या भागामध्ये कुठे होईल याचा अंदाज आपण जे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना देऊ. परंतु 15 ते 20 तारखेदरम्यान जे आहे आपल्याला अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला तुमच्या भागामध्ये सध्या आपण जो अंदाज सांगितलेला आहे आज रात्रीच्या दरम्यान नेमकी कुठे पाऊस पडणार आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस राहणार आहे याचा अंदाज आपण या ठिकाणी दिलेला आहे. तर आज रात्रीच्या दरम्यान जे आपला अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग जो पैठण साईडचा आहे त्या भागामध्ये पैठणमध्ये पाऊस राहील आज रात्री दरम्यान. तसेच जे आपल्याला सोलापूर जिल्हा, धाराशिव, लातूर या परिसरामध्ये सुद्धा आपला आज रात्री दरम्यान पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल. आता सध्या त्या भागामध्ये या ठिकाणी पाऊस सध्या सुरू आहे. तुम्ही पाहू शकता सध्या त्या भागामधील जे शेतकरी अंदाज पाहत असेल त्या भागामध्ये सध्या तुमच्या भागामध्ये सध्या तुमचा पाऊस सुरू आहे की नाही आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. कारण की जो आपण अंदाज दिलेला आहे तो अंदाज आपला एकदम या ठिकाणी खरा ठरला की नाही खाली कमेंट करून नक्की सांगा. आता सध्या आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आज रात्री दरम्यान सध्या जो पाऊस पडत आहे हा पाऊस फक्त जे आपला आज रात्री फक्त 1 वाजेपर्यंत राहील आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 वाजल्याच्या नंतर आज मध्यरात्रीनंतर सगळीकडे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील उद्या दुपारपर्यंत आणि पुन्हा एकदा दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल आणि परत एकदा मध्यरात्रीपर्यंत पावसाची जोरदार हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर असंच राहणार आहे इथून पुढचं वातावरण. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तर धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार शेतकरी.